तुमच्या घरात जास्त पाल दिसत आहेत तर या घटना घडणारच. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. घरात झुरळ, पाली, मुंग्यांचा उपद्रव वाढला की आपण पेस्ट कंट्रोल करतो. बऱ्याच व्यक्तींना पाल, झुरळाची भीती किंवा किळस वाटते, पण खरं तर घरात पाल ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण आपल्याकडे घरात पाल पाळण्याचा संबंध भविष्यातील शुभ किंवा अशुभ घटनाशी जोडला जातो. घरात पाल नव्हे तर एक गोष्ट विशेष संकेत मानले जाते. वास्तुशास्त्रात पालीच्या संदर्भात काही शुभ आणि अशुभ गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार घरातील विशिष्ट भागात पालीबाबत हा अशुभ मानलं गेलं आहे, तर घरातील काही भागात पाल दिसणं शुभ संकेत देखील मानले जातात. घरातील पालीच्या वागण्याबाबतचे शुभ आणि अशुभ संकेताविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. घरात पाल दिसणे ही सामान्य गोष्ट आहे, पण पालीचे संकेत नक्कीच सामान्य नसतात. पालीचा घरात येणं, एखाद्या विशिष्ट जागी पाल दिसणं किंवा पाल वारंवार पडणं ही एक विशेष संकेत मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार, शकुनशास्त्र आणि वास्तुशास्त्रात या संकेताविषयी सांगितलं गेलं आहे. मनात शंकेची पाल चुकचुकणे हा वाक्यप्रचार आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत, पण पालीचे प्रत्यक्ष चुकचुकणे, कानावर पडणे शुभ मानले जाते. आणि शिवाय घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे असेही मानले जाते. छताला चिकटून बसलेली पाल चुकून आपल्या अंगावर पडली तर तिचे आपल्या उजव्या बाजूला पडणे शुभ, तर डाव्या बाजूला पडणे अशुभ मानले जाते. उजव्या हाताला पाल पडल्याने धनवृद्धी होते आणि डाव्या हाताला पाल पडल्याने धनहानी होते. आणि झोपेत असताना पोटावर पाल पडली तर पोटाचे विकार उद्भवू शकतात. मात्र पायाला पाल स्पर्श करून गेली तर दीर्घकाळापासून सुरू असलेले आजार देखील बरे होतात. भिंतीवर सरपटणाऱ्या मगरी सदृश्य पाली नेमक्या महत्त्वाच्या कामाला बाहेर पडताना दिसल्या तर त्यांचे दर्शन काम यशस्वी होणार असल्याचे हे मानले जाते. कामासाठी निघताना पाल अंगावर पडणे हे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पाल दिसणे शुभ लक्षण आहे असे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी जर तुम्हाला घरामध्ये पाल दिसली तर ते तुमच्यासाठी खूप शुभ असते. याशिवाय जर तुम्ही नवीन घरात शिफ्ट होत असाल आणि घरात पाल दिसली तर ते तुमच्या पूर्वजांच्या आगमनाचे किंवा पूर्वज तुमच्याकडे बघत असल्याचे लक्षण मानले जाते. जर तुम्हाला तुमच्यासोबत असलेले पालीचे लक्षण मानले जाते. मेलेली पाल किंवा मातीत मरून पडलेली पाल दिसली तर ती तुमच्यासाठी अशुभ आहे. तसेच तुमच्या घरात 2पेक्षा जास्त पाली एकमेकांशी भांडताना दिसल्या तर समजावे की घरातील एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काही वाईट घडू शकतं. जर तुम्हाला स्वप्नात 2 पाली भांडताना दिसल्या तर ती तुमच्या घरातील परस्पर मतभेद होण्याचे संकेत असतात. एवढेच नाही तर जर स्वप्नात तुम्ही पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि तो घाबरून तुमच्यापासून दूर पळताना दिसत असेल तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत. ते स्वप्न पाहिल्यावर लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. जर तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात किंवा मंदिराच्या आजूबाजूला सरडा दिसला तर तो तुमच्यासाठी शुभ असू शकतो. सरडा ही देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. एखाद्या मंदिराजवळ किंवा मंदिरात सरडा दिसणे हे लक्षण आहे की तुमचे घर नेहमी संपत्तीने भरलेले असेल आणि तुमचे उत्पन्नाचे स्तोत्र वाढतील. मंडळी, शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेली ती कीटक खाऊन जर घर साफ करत असेल आणि अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून जा की तुमच्यासोबत काही शुभ कार्य होणार आहे. पूजेच्या खोलीत पाल दिसली तर हे लक्षण आहे तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे, आनंदाने भरून जाणार आहे. घरात जमिनीवर वारंवार पाल पडत असेल तर ते अशुभ मानलं जातं. तसेच घरातील एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या अंगावर पाल पडणं हे देखील शुभ किंवा अशुभ संकेत देतं. पाल जमिनीवर सरपटत चालत असेल तर ते चांगलं मानलं जातं. पालीला कधीही त्रास देऊ नये, तसेच तिला कदापि मारू नये. घरातील देवघरात जवळ पाल दिसणं हा शुभ संकेत आहे. यामुळे घरात समृद्धी वाढू शकते. भविष्यात तुम्हाला मोठा धनलाभ मिळण्याचेही संकेत असू शकतात. जर शुक्रवारी देवघरात किंवा देवघराजवळ पाल दिसली तर लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा आहे असे समजावं. मंडळी, घरामध्ये काळ्या रंगाची पाल दिसणं अशुभ मानलं जातं. धनहानी होणं किंवा एखाद्या समस्या निर्माण होण्याचे संकेत असू शकतात. पाल हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जाते, पण काळ्या रंगाची पाल ही अलक्ष्मी मानली जाते. त्यामुळे देवघराजवळ काळी पाल दिसणं अशुभ मानलं जातं. जर पाल आवाज करताना दिसली तर आपल्याला आपला एखादा जुना मित्र भेटू शकतो. सहवासानंतर पाल विभक्त होताना दिसली तर प्रिय व्यक्तीपासून विभक्त होण्याची दुःख तुम्हाला सहन करावे लागेल. पाल भांडताना दिसली तर ओळखीच्या व्यक्तीची भांडण होण्याचीही शक्यता असते. शकून शास्त्रानुसार समजा तुम्हाला दिवसात जेवताना जर पाल चुकताना आवाज आला तर लवकरच तुम्हाला काही शुभ वार्ता मिळू शकते.
तर शुभ घटनाही घडू शकतात. मात्र असं फार दुर्मिळ आहे, कारण पाल बहुतेकदा रात्री आवाज करते. जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर अथवा उजव्या हातावर पाल पडल्यास तुम्हाला सन्मान मिळण्याची शक्यता असते, पण डाव्या हातावर पाल पडल्यास धनहानी होण्याची भीती असते. तसेच कुणाच्या उजव्या बाजूला पाल चढून डाव्या बाजूने उतरल्यास त्या व्यक्तीची पदोन्नती म्हणजे प्रमोशन आणि धनलाभ मिळण्याची शक्यता असते. मंडळी, पालीला सर्व सरपटणाऱ्या जीवांमध्ये शुभ मानले जाते. असे तर बहुतांश लोकांना पालीचा किळस वाटतो किंवा त्यांना तिची भीती वाटते, परंतु धनसंपत्तीच्या दृष्टीने पालीला शुभ मानले जाते. नवीन घराच्या वास्तुपूजेतही चांदीचा सरडा ठेवून त्याची पूजा केली जाते. घरामध्ये पाल असल्यास त्याचे अनेक फायदे असतात, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती नेहमी चांगली असते. घरातील लोकांमध्ये प्रेम कायम राहते. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीमध्ये पाल दिसणे हे चांगले आणि शुभ मानले जाते. तुम्हाला तुमच्या घराच्या भिंतीवर दररोज पाल दिसली तर धनत्रयोदशी दिवशी किंवा भाऊबीज दिवशी या 5 दिवसात तर ते अदृश्य राहतात, ते दिसत नाहीत. पण धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या रात्री घरात पाल दिसली तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण मानले जाते. दिवाळीत पाल दिसल्याने तुम्हाला वर्षभर पैशाची चणचण भासत नाही आणि आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर होण्यास सुरुवात होते. जेव्हा तुमच्या घरातील भिंतीवर पाल दिसते तेव्हा लगेचच मंदिरात ठेवलेलं हळदी कुंकू, हळद, तांदूळ आणि ओम महालक्ष्मी नमः दुरूनच पालीवर शिंपडा. हे करत असताना तुमच्या मनातील कोणती इच्छा सांगा आणि ती पूर्ण व्हावी अशी इच्छा ठेवा. असे मानले जाते की पाल पूजनीय प्राणी आहे आणि त्याची पूजा केल्याने पैशांची समस्या दूर होतात. पूजेनंतर अर्पण केलेले कुंकू, तांदूळ एका लाल कपड्यात बांधून 3 गाठी बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. पुष्य नक्षत्र आल्यावर त्यांची अगरबत्तीने पूजा करा. असे केल्याने तुम्ही महालक्ष्मीला प्रसन्न कराल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. दिवाळीच्या दिवशी पाल दिसली तर दिवाळीच्या दिवशी चुकूनही घराबाहेर काढू नये. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.